ठीक आहे सज्जनांनो, भगवान परमात्मा यशोदा मातेच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी वसुदेवजी महाराजांनी लालाला ठेवलं. योगमाया तिथे होती, योगमायाला घेतलं, परत ते माघारी आले. वहिनीचे भरते दिवस आहेत म्हणून नंदाची एक जी बहीण आहे सुनंदा, त्या सुनंदाने पाहिलं की वहिनीच्या कुशीमध्ये लहान बाळ हातपाय ताणतंय, हिला माहिती सुद्धा नाही. ही आनंदाची बातमी आपल्या भावाला दिली पाहिजे. ती आवाज येते, हे नंदा. नंदराजा म्हणतो, क्या भयो सुनंदा? हे नंदा तारो लाला भयो, तारो लाला भयो. हा आवाज फक्त नंदाने नाही ऐकला, सगळ्या गोपिकांनी ऐकला. आणि एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला मोठमोठ्याने सांगते आहे, सगळ्यांनी आनंद घ्यायचा. गाण्याच्या कीर्तनामध्ये मिनी भागवत, पुन्हा छोटस भागवत. यमुनीच्या काठी गोकुळावर गे ओढ तुकाला गोपी आल्या गेला शिकार काढून नवनवतीचा बाई बाई नवतीचा बाई नवतीचा सांगार केला. आधी आनंदी राधे राधे
काल्याचं कीर्तन म्हणजे मिनी भागवत, छोटस भागवत. भगवान परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर सज्जनांनो आनंदाला जणू काही हातपायचं फुटलेले आहेत सगळ्याकडे. कोणी आनंद गीत गात आहे, कोणी स्वागत गीत गात आहे, स्वागतम कृष्ण. कोणी त्या ठिकाणी पाळणा म्हणते, हले हा नंदा घरी पाडना. कोणी अंगाई गीत गात आहे, तान्या झोपना बाळा झोपना, आई प्रेमाने हलविते पाडना, आई प्रेमाने हलविते पाडना. कोणी स्वागत गीत, कोणी किती सांगू मी सांगू कोणाला. हो रामकृष्ण घर आला, गोकुळी आनंद झाला. नंद घर आनंद भयो, नंद घर कन्हैया भयो नाही, देव जन्माला येणं म्हणजे आनंद. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आणि सज्जनांना अशा प्रकारे हा आनंद उत्सव चाललेला आहे. भगवंताला नाहू घातल्याच्या नंतर मस्तपैकी पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्या आनंद उत्सवामध्ये राधा राणी सुद्धा आलेली आहे बरं का. आता मी अभंगामध्ये प्रवेश करतोय. अभंगाचं पहिलं चरण मी सोडवणारच नाही आता, कारण की जे मी अभंगात जिथे प्रवेश करतोय ते दुसरं चरण असेल, तो मी लक्षात असू द्या, आनंद घ्या. राधा त्या ठिकाणी आली आणि राधेने त्या कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून म्हटले, कृष्णा माझ्या घरी तू कधी येशील रे, माझ्यासाठीच तुझा अवतार आहे ना. अरे माझ्या मंदिरी कधी तरी याल, मंदिरिया 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 मंदिरिया, हरी माझ्या प्रमाणे घ्यायचं बरं का, पण भरपूर गायन करून घ्यायचं तुमच्याकडून. अजून मला खूप आवडला तुमचा आवाज. मी कीर्तन कमीन तुम्हाला चिंताने सडे तो धन्य धन्य काळ. माझा काळ किती चांगला जातोय. आपल्या इकडची कथा सुटली. जसा गेलो तिथे गेल्याच्या नंतर ते म्हटले, बाबा आपले शिव महापुरांची कथा आहे. कृष्णाच्याकडे ती पाहते, हरे माझ्या मंदिरी कधीतरी याल. म्हटले येईल ना, थोडासा मोठा झालो की. मग भगवान परमात्मा आता पाळण्यातून खाली उतरले. उतरत असताना बर का काही तळवे टेकतायत, काही गुडवे टेकतायत, एक हात त्या ठिकाणी पुढे करतायत. छान त्या गुडघे टेकण्याचे सुद्धा माझ्या भगवान तळवे तळहाट टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा आता काहीसे उंबरठ्याच्या बाहेर निघायला लागले. तसा रांगणारा मुलगा किंवा तळवे तळहात रांगणारा जाऊ शकतो, पण तळवे तळहाट टेकणारा मुलगा सहसा दरवाजाच्या बाहेर एवढा जात नाही. आणि जाऊ नये म्हणून आईने स्पेशल दरवाजामध्ये एक छोटा दरवाजा बनवलेला असतो, बारकं गेट का, तो त्याच्यावर फक्त असं हात लावून उभा राहू शकतो, पण ओलांडून जाऊ शकत नाही. यशोदा मातेने ते सुद्धा त्या ठिकाणी गेट तयार केलेलं होतं. मग राधा दुरून पाहते, राधेकडे कृष्ण टकाटका पाहतोय. आलो असतो पण मम्मीने गेट लावलंय म्हणे. कृष्णा मला सांगू नको, तुला प्रेमाच्या जाळ्यात लोक कसं बांधतात मला चांगलं माहिती आहे. धरीला पंढरीचा चोर गडा बांधुनिया मला चांगलं माहिती आहे, पण तो दोर कसा तोडायचा हे पण मला चांगलं माहिती आहे. लवकर सांग येतो की नाही. म्हणजे हो थोडे दिवस थांब येतो. आणि सज्जनांनो एक दिवस भगवान परमात्म्याने ते गेट उघडलं आणि तो आता थोडासा चालतो, खाली पडतो. त्याला डिगी पाला म्हणतात, आहे की नाही. डिगी पाला म्हणजे काय, थोडस चालणं थोडस खाली, तसं नाही म्हणत का. किंवा आई हात धरते का, गाणं आहे ना बायांचं स्पेशल कुठलं, डिगी पाला
आपला बी झाला डिगी डिगी बाला स्वयंपाक झाला जेवायला झाला आपला बी झाला टाइम आहे अजून एकाला बर ठीक आहे चालायला लागला आणि चालताना बर का हाळकुंडाकडे नाही गेला ज्योत्स्नाकडे नाही गेला जनाबाईकडे गेला नाही मीराबाईकडे गेला नाही कांचनच्या घरी तर अजिबात नाही जसा निघाला भाऊ तो राधेच्या घराकडे मग राधेच्या घराकडे चालत असताना त्याच्या चालण्याची जी स्थिती होती तिचं वर्णन जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या छान शब्दात जनाबाईचे कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात बर का आपल्याला लवकरात लवकर सगळ्या कीर्तनाचा म्हणजे अभंगाचा आनंद घ्यायचा आहे संकल्प वेळात खरं तर 9 ते 11 कीर्तन होतं म्हणजे कीर्तन समाप्तीच्या वेळेला कीर्तन सुरू झालेलं आहे आपलं बरं का लक्षात घ्या मग 9 ते 11 2 तास कीर्तन असतं मग 11च्या पुढे 2 तास दादा घरी गेला हिशोब करा तसं काही चिंता करू नका मी पण मला जास्त त्रास होतोय पण जरा आनंद आला पाहिजे काही हरकत नाही भगवान श्रीकृष्ण जसे आले महाराज राधेच्या मंदिरामध्ये राधा राणीला खूप आनंद झाला आनंद झाल्याच्या नंतर त्या छोट्याशा डोलत डालत चालणाऱ्या कृष्णाला उचललं कडेवर घेतलं पटापटा त्याच्या गालाचे 2-4 मुके घेतले 2 पावलं मागे सरकले परत त्या ठिकाणी फिरली आणि फिरल्याच्या नंतर दरवाजाची कडी लावली आतून काय केलं आतून दरवाजाची कडी लावली आणि कडी लावल्याच्या नंतर मस्त पलंगावर त्या ठिकाणी कृष्णाला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर मग कृष्णाची गप्पा मारायला लागली गुलू 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 ओ इकडे काय ना गुलू 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 कृष्णा ओ कृष्णा किती सुंदर किती छान रे तू पण तू लहान आहेस तू जर माझ्या एवढा मोठा झाला कृष्णा तर किती मज्जा येईल कोणाला विचारते कृष्णाला लहान आहे कृष्णाला कोण विचारते राधा राधा आणि कृष्णाच्या प्रेमाला वासनेचं नाव देऊ नका महाराज जेव्हा कृष्ण रडायचा तर तो राधेच्या मंदिरावर तिने थापडलं की तो गप्प बसायचा मग केवढा अंतर असेल लोकांना काहीच माहिती तुम्ही नीट शास्त्राचा अभ्यास करा बर का या शपक गौडानी एवढं वाटोळं केलेलं आहे कृष्णाच्या चरित्राचं की बस राधा आणि कृष्णाचं असं गातात असं गातात भान ठेवायला पाहिजे हा आनंद देण्यापुरत्या काही गोष्टी ठीक आहेत पण वाकोनी टाक सडा जाऊ द्या एक गौडन तर मी अशी पाहिली महाराज एका जनार्दनी मने बिराबाई आणि 10 जणी लागे पाई हा कोणाची सार्वजनिक गौडन होती ती एका जनार्दनी मने मीराबाई आणि 10 जणी लागे तुकियाच्या पायी जाऊ दे त्या कृष्णाला ती विनवते त्या ठिकाणी कृष्ण होणारे मोठा कृष्ण कसं म्हणतो नको होणारे मोठा नको हो मोठा नको राधा म्हणते मोठा म्हणून कृष्ण काय म्हणतो नको पण म्हटले तुला मोठा होता येतं आमची इच्छा आहे म्हणून तर मोठा हो माझी इच्छा आहे रे कृष्णा म्हणून तर मोठा हो मी तुझं प्रीत वडकू नये म्हटले ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसे लाभी प्रेत भक्तांची जशी इच्छा असते तसा तो होतो की नाही म्हणे हो मग माझ्यासाठी मोठा होणं मग कृष्ण भगवान परमात्मा मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर मग ते ज्या
सेजेवर त्या ठिकाणी होते ते सेज कसे होते म्हटले अभंगाचं तिसरं चरण. मग तिथे सोमनाच्या सजेवर राधाकृष्ण म्हटले क्रीडा करतायत. आता सज्जनांना इथे सोमन शब्दाचा जो अर्थ आहे ना, इथे श्लेष अलंकार आपण वापरू शकतो. सोमन शब्दाचे जे अर्थ आहेत ते वेगळे वेगळे होतात. सुमन म्हणजे नाम आहे की नाही. सुमन काय आहे? नाम आहे गाडी सुमनताई आली का? सुमन सुमनताई वा वा सुमनताई. सुमन काय आहे? नाव आहे. पण सुमनचा अजून एक अर्थ आहे. सुमन म्हणजे फुल आहे का नाही, फुल. आणि अजून एक अर्थ आहे ज्याचं मन चांगलं आहे असं जो जी सुमन. माता राधाकृष्ण क्रीडा केली. माता फुलांच्या सजेवर अर्थ घ्यायचा का सुमनताईने त्याच्या घरचा चंदनाचा पलंग त्याच्यावर मखमलीची गादी टाकलेली होती, त्या सुमनताईचा घर आणि तिथला पलंग हा अर्थ घ्यायचा का ज्याचं मन चांगलं आहे अशा मनाच्या ठिकाणी राधा आणि कृष्ण क्रीडा करतात. ज्याला पटेल तसा त्या ठिकाणी तुम्ही अर्थ लावू शकतात. मला खरं तर राधा आणि कृष्ण हे क्रीडा करत असताना कोणाला दिसतात? ज्याचं मन सुमन आहे तो. बाकीचे राधा कृष्णाच्या नात्याला वेगळ्याच त्या ठिकाणी समजतात, वेगळ्या दृष्टीने त्या ठिकाणी पाहतात. बऱ्याच ठिकाणी आपण मॅसेज पाहतो आता आहे की नाही. बऱ्याच ठिकाणी एकाने मेसेज टाकलेला होता, बोले कान्हा ने सीटी बजाई तो राधा दौड़ी दौड़ी चली आई. कान्हा ने बंसी बजाई तो राधा दौड़ी दौड़ी चली आई. मैंने सीटी बजाई तो पगली पोलीस और बाप को लेके आई. वो येड्या तू तुझ्या सिटीचा त्याच्या बासरी बरोबर संबंध जोडतोय का? हा, तू कोणासाठी शिटी वाजवतोय? तिचा संबंध आमच्या राधा राणीशी जोडतोय का? अरे राधा ही भगवंताची आलादायिनी शक्ती होती. तू कुठे? भगवान कृष्ण कुठे? तुझं धोत्र्याचं फुल कुठे? आमची राधा राणी कुठे? लोक काही त्या ठिकाणी. म्हणून राधा आणि कृष्णाचं नातं कोणाला चांगलं दिसेल? ज्याचं सुमन आहे. आणि मला वाटतं परवा कथेमध्ये आपण पाहिलं उद्धवाला जेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णाकडे पाठ वळून पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाकडे तोंड करून पाहिलं तर पाहिल्याच्या नंतर उद्धवाला राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण एका बंगईवर झोका खेळताना दिसले का नाही का? तर त्या उद्धवाचं मन कसं झालं होतं? आता सुमन सुमनाच्या सजेवरी राधा कृष्ण क्रीडा करतायत. आता क्रीडेमध्ये काय झालं? बराच टाइम झाला आणि राधेचा जो नवरा आहे त्याचं नाव आहे अनिया गौडी. या अनिया गौडीने दरवाजावर येऊन दरवाजाची कडी वाजवायला सुरुवात केली. दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता दार. कोणाचा आवाज होता तो? नवऱ्याचा. मधून कडी लावलेली आहे आणि मध्ये फक्त दोनच जण आहेत, राधा आणि तेही भगवान श्रीकृष्ण आपल्या बरोबरीचे सुंदर. जर बाल स्वरूपात राहिले असते तर भीती होती का? हो. आणि आता राधा राणी पुरती घाबरली आणि त्या कृष्णाला म्हणते, कृष्णा लवकर लहान हो, लवकर लहान हो. कृष्ण म्हणतो, राधा खरं सांगू का, मला फक्त मोठा व्हायचा मंत्र येत होता, लहान व्हायचा येत. अरे असं नको करू, आहे लहान हो,
राधा मी तुला सांगत होतो नको नको नको, पण तू माझं काही ऐकलं. आता मला लहान होता येत नाही, सर्व अंगाला घाम फुटला आणि राधा काकोडतीला येऊन म्हणते बाबा लवकर लहान हो रे, तू जर लहान नाही झाला तर कालच आणलंय 5 लिटर, कालच आणलंय 5, अंगावर टाकून दिलं आणि मला पेटवून, लवकर लहान हो. मग भक्ताची इच्छा लागे तशी लाभी प्रीत, तिची इच्छा ना पुन्हा त्या ठिकाणी लहान झाले. आणि लहान झाल्याच्या नंतर जसा दरवाजा उघडल्यावर कोणाशी बोलत होती, कोणाशी म्हणजे डोळ्याचं खचाड झाले का तुमचे बघा ना. सुमनाच्या शेजेवर तो छोटासा त्या ठिकाणी बालकृष्ण दिसला. हा हा, कान्हा आहे का आपला, लाला आहे का, यशोदेचा बाळ आहे, नंदबाबाचा बाळ, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गप्पा मारत होतो का तो. म्हणे हो. मग तुम्हाला काय वाटलं, काही नाही म्हणे. बरं त्याला काही खाऊ पिऊ घातलंस की नाही, घातलं ना. आता मोठ्याने बोलते बघा, जेवढं घाबरता आलं पाहिजे ना तेवढं सावरता आलं पाहिजे.